हॅलो स्टुडंट्स, तुमचं 7चं जे मॅथ होतं CBSEचं ते माझ्याकडेच होतं. ओके, त्यामुळे तुम्ही मला ओळखतच असणार आहे, भाषेत पवार सर. ओके, सो या आधीच्या टॉपिक्समध्ये तुम्ही जसं की कृष्णा सरांनी तुम्हाला शिकवलं होतं, सेल्फ प्रॅक्टिस 1A हा तुमचा कंप्लीट झाला असेल. आय थिंक पेज नंबर 12 मध्ये जो सेल्फ प्रॅक्टिस 1A ही जे रिव्हिजनमध्ये तुमचं कृष्णा सरांनी घेतला आहे, बरोबर. आता त्यापुढून त्याच्या पुढील जो टॉपिक असणार आहे ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स. काय ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्यांच्या जे क्रिया असणार आहे तो टॉपिक आपण आज शिकणार आहोत. ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स हा आपला टॉपिक असणार आहे ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्यांवरील क्रिया. आता क्रिया म्हटलं तर काय, 4 ऑप्शन्स येतात क्रियामध्ये: सबट्रॅक्शन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन. त्यामध्ये सुरुवातीचा जो काही पॉईंट आहे केस 1 ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग रॅशनल नंबर्स. त्यामध्ये ए जो सेक्शन आहे काय आहे तो ॲडिंग अँड subtracting rational numbers. ओके, म्हणजे परिमेय संख्यांवरील क्रिया हा जर आपला मेन टॉपिक. त्यामधला सब टाईप जो असणार आहे जसं की त्यामधला पहिला पॉईंट आहे ए ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने केली जाते त्याच आपण शिकणार आहोत. ओके, तिथे एक त्यांनी रूल दिलेला आहे, तो रूल मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि एक्सप्लेन करतो. टू ॲड ऑर सबट्रॅक्ट रॅशनल नंबर्स विथ द सेम डिनोमिनेटर, ॲड ऑर सबट्रॅक्ट द न्यूमरेटर्स अँड कीप द डिनोमिनेटर सेम. म्हणजे काय, आता रॅशनल नंबरचं सबट्रॅक्ट काय बेरीज किंवा वजाबाकी विथ द सेम डिनोमिनेटर. डिनोमिनेटर म्हणजे काय, डिनोमिनेटर त्यानंतर बऱ्याच वेळा हा शब्द येऊन गेलेला असेल तुमच्या नजरेमध्ये. डिनोमिनेटर मीन्स काय, छेद. ओके, डिनोमिनेटर मीन्स छेद. पुढे वर्ड आहे जसं की न्यूमरेटर मीन्स काय, अंश. फ्रॅक्शन्स मध्ये तुम्ही अंश आणि छेद हे तर शिकलाच असाल. जसं की फ्रॅक्शन्स वरती जे असणार आहे ते काय असणार आहे आपला न्यूमरेटर, खाली जो असणार आहे त्याला काय असणार डिनोमिनेटर म्हणजे छेद. हे फ्रॅक्शन्स मध्ये ऑलरेडी शिकलेलं आहे, बरोबर. तर काय सेम डिनोमिनेटर जो असेल, सारखा जर छेद असेल तर तिथे काय होणार, त्यांची बेरीज होणार आहे. आणि सबट्रॅक्ट मध्ये जर न्यूमरेटर जर अलग असतील तर तिथं डिनोमिनेटर जर सारखं असेल तर त्यांच्या अंशांची तिथं वजाबाकी होईल. काय पहिला नियम काय आहे, जर दोन्हींची जर छेद सारखी असतील बेरीजमध्ये, काय दोन्ही संख्यांची जर छेद सारखे असतील तर अंशांची बेरीज होईल. आणि वजाबाकीमध्ये जर दोन्हींची जर छेद सारखे असतील तर अंशांची वजाबाकी होईल. खूपच सोपा नियम आहे. काय छेद सारखे असतील तर अंशांची बेरीज आणि अंशांची वजाबाकी. कसं, छेद जर सारखे असतील तर. ओके, हा आपला नियम आहे. त्याबद्दल आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. जसं की एक्झाम्पल त्यांनी आपल्याला इथे दिलं 8/90 प्लस 5/90 हे आपलं एक्झाम्पल आहे. मग आता यामध्ये बघा 8/90 प्लस 5/90 90 म्हणजे डिनोमिनेटर जे छेद जे आहे ते कसे आहे, सेम आहे, बरोबर. तो आपण डायरेक्टली इथे काय करू शकतो, 8 + 5/90 तुम्ही म्हणता सर इथे 90 तर 2 वेळेस होते, मग तुम्ही एकदाच कसा लिहिला, कारण की तो कॉमन असल्यामुळे तो एकदाच इथे लिहिलेला आहे. आणि अंशांची काय होऊन जाईल, बेरीज तिथे होणार आहे. 8 + 5 किती होतात, 13/90. हे झालं आपलं उत्तर, 13/90. हे काय झालं आपलं इथं आन्सर फाइंड आउट झालेलं आहे. आलं लक्षात, खूपच सोपा नियम आहे. एक्झाम्पल पण सोपं होतं त्यामुळे लक्षात आलं असेल. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया सबट्रॅक्शन प्रॉब्लेम.
7/13 minus 2/13. 7/13 minus 2/13 इज इक्वल टू, आता बघा इथे दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कसा आहे, सेमच आहे ना, 13 डिनोमिनेटर कसा दोन्हीचा छेद सारखाच आहे, जसं ऍडिंग मध्ये पाहिलं आपण. इथे पण आपण तीच प्रोसेस यूज करणार आहोत, तीच मेथड आपण यूज करणार. त्यामुळे सबट्रॅक्टिंग डिवाइड मग 7 minus 2/30 7 minus 2/30. मग 7 मधून 2 मायनस केले किती उरतात, 5 रिमेन आणि डिनोमिनेटर 30 म्हणजे काय 5/30. हे आपला आन्सर इथे शॉर्ट आउट झालेला आहे. आलं लक्षात. आपण ॲडिशन मध्ये पाहिलं जसं डिनोमिनेटर जर सेम असेल तर आपण इथे न्यूमरेटरचं ॲडिशन केलेलं आहे. ओके, लास्ट आपलं आन्सर जे आपण फाइंड आउट केलं आहे. नेक्स्ट इतर जे डिनोमिनेटर जे आहेत ते सेम आहेत म्हणून आपण न्यूमरेटरची इथे सबट्रॅक्शन केलं आहे आणि आपण लास्टला आन्सर जे आपण फाइंड आउट झालेलं आहे. ओके, इथे काही त्यांनी रूल्स दिलेले आहेत, ते रूल्स आपण काही स्टडी करूया. A/C plus B/C is equal to A plus B/C. नेक्स्ट काय म्हणतात त्यांनी, C not equal to 0. A/C plus B/C. A/C plus B/C. मग या आणि B चं काय म्हणजे C कसा येते, सेम आहे, डिनोमिनेटर कसं आहे सेम, म्हणून A आणि B ची काय होणार बेरीज आणि C हा ॲज पर एकदा आपण तो लिहू शकतोय. मग आता C इज नॉट 0 म्हणजे C हा कधीही 0 असायला नको. म्हणजे काय, डिनोमिनेटर जो असणार आहे तो कधीही 0 असायला नको. छेदाच्या ठिकाणी 0 जर असेल तर हा नियम लागू होणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात नेक्स्ट सबट्रॅक्शनची पण तीच मेथड आहे. काय, A/C minus B/C is equal to A minus B/C. C is not equal to 0. C is not equal to 0 म्हणजे C हा 0 शी समांतर नाही आहे किंवा तो 0 नाही आहे. म्हणजे काही तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, हा फॉर्म्युला आपण इथे तयार केला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण डिजिट्स टाकून भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतोय. फक्त लक्षात काय ठेवायचं, डिनोमिनेटर सिरीज सारखे असले पाहिजे, तिथे 0 नको आहे. काय, तिथे 0 नको आहे. 0 जर असेल तर हा रूल तिथे लागू होणार नाही. इज नॉट अप्लाय टू दिस रूल फ्रॉम डिनोमिनेटर इज 0. 0 जर डिनोमिनेटर असेल तर हा नियम लागू होणार नाही. ओके, ज्यावेळेस लिहून वगैरे असतं त्यावेळेस पटकन तुम्ही फक्त ऐकण्याचं काम त्यावेळेस करायचं आहे. नंतर तुम्ही तुमच्याकडे जर बुक्स असतील बुक्समधूनही क्लिअरली लिहू शकताय किंवा व्हिडिओ तुम्ही मागे पुढे, आता रेकॉर्डिंग होतात व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही मागे पुढे करून पाहू शकता. खाली त्यांनी एक दिलं आहे, व्हाईल ॲडिंग ऑर सबट्रॅक्टिंग निगेटिव्ह रॅशनल नंबर्स ऑर मिक्स नंबर्स कीप इन माइंड दॅट यू कॅन राईट. जर तिथे सबट्रॅक्टिंग आणि ॲडिंगमध्ये जर फ्रॅक्शन जे असणार आहे ते जर निगेटिव्ह असतील म्हणजे जर ते ऋणात्मक किंवा जर मायनस सिस्टीममध्ये असेल किंवा मिक्स फ्रॅक्शन असतील म्हणजे कसं की पूर्णांकयुक्त जर अपूर्णांक तिथं असतील तर काय करावं लागेल पाहू. ते पण एक्झाम्पल आपण इथे पाहूया. जसं की एक्झाम्पल नंबर 11/50 त्याच्या जो मिडलला जे असणार आहे काय असणार आहे तर इथे मायनसचा सिम्बॉल असणार आहे. -11/50 म्हणजे हा पूर्णांकाच्या ठिकाणी आपण मायनसचा सिम्बॉल दिलेला आहे. त्यामुळे हे जे मायनसचा सिम्बॉल आहे हे कोणाला जाईल, एकतर 11ला जाईल किंवा ऑर किंवा 11 - 50 म्हणजे काय हे जे सिम्बॉल आहे म्हणजे दोन्हीला कॉमन आहे. कसं आहे ते पूर्णांकाच्या ठिकाणी ना म्हणजे ते कसं आहे दोन्हीला कॉमन आहे. आपण जर -11/50 असं लिहिलं तरी चालेल किंवा ऑर म्हणजे किंवा 11/-50 असं लिहिलं तरी चालेल.
दोन्हीपैकी कोणत्याही मेथडने आपण जर लिहिलं तर तिथं ते ॲप्लिकेबल असणार आहे. ओके. अँड अजून एक त्यांनी एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे, बघूया ते. -6 इंटिजर 7/9. -6 इंटिजर 7/9 असं एक्झाम्पल आहे. तर मग ते त्याचं जे आन्सर असणार आहे -6 आपण ॲज इट इज ठेवूया. नंतर इंटिजर म्हणजे मिडल ठिकाणी आपण मायनसचं सिम्बॉल ठेवू शकतोय. नंतर 7/9 -7/9 काय -6 7/9 इज इक्वल टू -6 इंटिजरच्या ठिकाणी मिडलच्या ठिकाणी 7/9. ओके. तर मग आता इथे तुम्ही काय करू शकता, हा जो -6 होता इंटिजरचा होता पूर्णांकाचा, तो कसा होता आपला मायनसमध्ये होता. तर -6 त्याचं जे सिम्बॉल जे आपण इथे मिडियमलाच ठेवलेलं आहे, दिसतं इथे हे सिम्बॉल कसं आपण मिडियमलाच ठेवलेलं आहे. इजिकल टू पाहूया आपण पुढे. -6 और हे कन्सेप्ट असणारच आहे कोणतं, -6 इंटिजर -7/9 हे आन्सर येणारच आहे. त्याबरोबर आणखी एक आन्सर आपण इथे फाइंड आउट करू शकतोय. ते कसं असणार आहे, -6 प्लस -7/9 काय, -6 प्लस -7/9. ओके. -6 इंटिजर 7/9 असं देखील आपण तिथे लिहू शकतो. म्हणजे हे उत्तर दिलं तरी चालेल किंवा हे उत्तर दिलं तरी चालेल. फक्त तिथे आपण सबट्रॅक्ट 9 असं नाही लिहू शकणार, हे लक्षात ठेवा. आपण काय केलं आता, ऑपोजिट केलं. म्हणजे काय, मायनस इंटू मायनस इजिकल काय होतं, जसं की प्लस, त्या टाईपमध्ये मायनस प्लस मायनस. त्यानंतर एक्झाम्पल्समध्ये काही त्यांनी सॉल्व्ह करून दाखवले, ते तुम्ही त्यांचा अभ्यास करू शकताय. आलंय लक्षात. हा जो पॉईंट होता आपला, हा एक्झाम्पल्समध्ये त्यांनी बरेचसे उदाहरणं तिथे सोडून दाखवलेत आहेत तुम्हाला, ते तुम्ही घरी अभ्यासू शकताय. सेकंड जी मेथड यामध्ये पहा ती आपण पाहूया. सेकंड मेथड पेज नंबर 14 वर आहे बाकी ती पहा. सेकंड मेथड, बाय रिरायटिंग द गिवन रॅशनल नंबर्स विथ इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. इम्प्रॉपर म्हणजे काय, जसं की अयोग्य, म्हणजे जर तिथे जर फ्रॅक्शन जे असणार आहे तिचं अयोग्य म्हणजे काय, चुकीचे तर नाही म्हणू शकणार आपण, सारखे नसतील तर. इम्प्रॉपर म्हणजे काय, सारखे नसतील तर. डायरेक्टली आपण एक्झाम्पल्स पाहूया. जसं की एक्झाम्पल काय दिलं ते पाहूया आपण. -6 इंटिजर 5/7 प्लस 2 इंटिजर 3/7. हे झाला आपला क्वेश्चन. -6 इंटिजर 5/7 प्लस 2 इंटिजर 3/7. आता हा 6 जो आहे हा कसा येते, पूर्णांक मायनसमध्ये, आणि हा 2 हा पूर्णांक कसा आहे, प्लसमध्ये. दोन्हीची काय करायची आपल्याला, बेरीज. डिनोमिनेटर पण सेम आहे, पण याची जी पूर्णांक आहे ते सेम आहेत का, नाही. इथे आता काय करावं लागेल पाहूया. आपण त्यांना इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपण शिकलो होतो का, सातवीमध्ये शिकलो होतो ना. इम्प्रॉपरचा आपण प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया पहिले. कसं करणार, 7/6 42 प्लस 5 47. शिकलात ना इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. कसं 7/6 42 प्लस 5 47. ओके, इज दॅट क्लिअर? क्लिअरच असणार आहे त्यामध्ये. आता त्याचं सिम्बॉल जे आहे मायनसचं सिम्बॉल आपण तिथे दिलेलं आहे, डिनोमिनेटर ॲज इट इज 7. नेक्स्ट प्लस, इथे पण इम्प्रॉपरच्या प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट करा. काय, 7 2 14 14 प्लस 3 17 17/7. इथे काही मायनसचे सिम्बॉल देण्याची गरज नाही आहे, ऑलरेडी ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत.
आपला आन्सर काय बघा -47/7 प्लस 17/7 दोन्हीचे डिनोमिनेटर कसे आहे सेम आहे तर मी ते आपल्याला ऍडिशन करायला काही हरकत नाही -47 प्लस 17/7 -47 प्लस 17/7 ओके आन्सर काय येणार हा रूल तुम्ही शिकला असाल काय मायनस आणि नंतर प्लस त्याबद्दलचा जो रूल जो असणार आहे आता रूल काय असणार आहे मोठी संख्या कोणती 47 तिचं सिम्बॉल कोणतं आहे मायनस म्हणजे इथे काय होईल मग मायनस इथे होणार आहे जसे की 47 मधून 17 मायनस केले 30 7 सिम्बॉल मोठी संख्या कोणती होती आपली 47 म्हणून त्याचं सिम्बॉल आपण इथे यूज करावं लागणार आहे म्हणून आन्सर काय आलं -30/7 किंवा आपण त्याला दुसऱ्या मेथडमध्ये पण लिहू शकतोय कसं जसं आपण आधीच्या एक्झाम्पल्समध्ये पाहिलं ना काय की हा जो मायनस सिम्बॉल असतो तो आपण इंटिजर म्हणजे मीडियममध्ये सुद्धा ठेवू शकतो कुठे इंटिजरमध्ये म्हणजे काय -30/7 मायनस इंटिजर 30/7 म्हणजे कसं असणार आहे दोन्हींना तो समरूप असणार आहे नेक्स्ट मग आता याला जर आपण इम्प्रॉपर मध्ये त्याचं कन्वर्शन केलं तर कसं होणार मग 7 आपला तसाच असणार आहे काय तिथे काय आपण इम्प्रॉपर मध्ये जर कन्वर्शन केलं तर कसं होईल -4 इंटिजर 2/7 -4 इंटिजर 2/7 हे ना फायनल आन्सर हे असणार आहे आपला फायनल आन्सर ओके -4 इंटिजर 2/7 मग आता इथे हे जे आन्सर आलं आहे फायनल ते कसं आलं प्रॉपर फ्रॅक्शनला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन केलं आहे जसं की 7 4 जा 28 प्लस 2 30 जसं आपण याचं कन्वर्शन प्रॉपरमध्ये केलं होतं तसं प्रॉपरचं आपण इम्प्रॉपरमध्ये कन्वर्शन केलेलं आहे आलं लक्षात आन्सर हे लिहिलं तरी चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल या दोन्हीपैकी एक आन्सर तिथं तुमचं आलं पाहिजे तरच तुम्हाला तिथं फुलफिल मार्क्स मिळतील ओके म्हणून मी दोन्हीला ब्रॅकेट करत आहे आलं लक्षात मग यायला चालू आहे अजून एक एक्झाम्पल बघूया आपण सेकंड मेथडचे खाली एक्झाम्पल दिलं का ते बघूया आपण त्या सेकंड मेथडमध्येच एक लास्टला एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते पाहणार आहोत आपण आता हे सेकंड मेथड दिसतंय ना पेज नंबर 14 वर हे जे लास्टचं एक्झाम्पल आहे ते आपण पाहणार आहोत आता राईट एट इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स त्यामुळे जसे की एक्झाम्पल आहे 4 इंटिजर 5/11 मायनस तिथे सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला -3 इंटिजर 2/11 आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स जे आहेत त्यांना प्रॉपर फ्रॅक्शन्समध्ये कन्वर्ट करू राईट एट इम्प्रॉपरमध्ये काय अजून इथे एक फ्रॅक्शन दिलेलं आहे -9 इंटिजर 8/11 म्हणजे 3 फ्रॅक्शन त्यांनी आपल्याला इथे दिलेले आहेत 4 इंटिजर 5/12 3 इंटिजर 2/11 9 इंटिजर 9 इंटिजर 8/11 3 प्रकारे त्यांनी दिलेलं आहे त्यांचं काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं डिनोमिनेटर जरी सेम आहे पण त्यांचे अंश आणि पूर्णांक सेम आहेत का नाही काय करावं लागेल मग त्यांचं आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू इम्प्रॉपरमध्ये कसं करणार मग 11 4 जा किती 44 प्लस 5 44 प्लस 5 49 डिनोमिनेटर सेम ॲज इट इज चलो नेक्स्ट मायनस सिम्बॉल मध्ये जा 11 3 जा 33 प्लस 2 35 डिनोमिनेटर 11 नेक्स्ट मायनस परत 11 9 जा 99 प्लस 8 107 अपॉन 11 आता पहा सर्व एकाच रेषेत आपण आलेले आहे सर्वांचे छेद सारखे या तिघांची काय करावी लागेल आपल्याला फक्त वजाबाकी तिथे करावी लागणार आहे म्हणून फिजिकल टू काय 14
9 minus 35 minus 107 upon 11. पण आता इथे तर काय त्यांनी वजाबाकी तर करायची. 49 मधून 35 तर मायनस होऊ शकतात, पण 35 मधून 107 कसं मायनस करायचे इथे त्यांनी आपल्याला थोडंसं प्रश्न इथं आपल्याला पाडलेला आहे. काय केलेलं आहे त्यांनी आपल्याला इथे प्रश्न पाडलेला आहे. म्हणजे काय करावं लागेल मग तुम्ही सांगू शकता. तुमचं जे आन्सर आलेलं आहे काय इक्वल टू -93 अपॉन 11 इक्वल टू -8 इंटिजर 5 अपॉन 11. हे दोन आन्सर आलेले आहे. ओके, हे जे असणार आहे कोणतं -93 अपॉन 11 याच आपण एक प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट केलं. 11 चा 88 प्लस 5 93 93 अपॉन 11 दोन्ही आन्सर आपले क्लिअर येत आहे. पण आता हे 93 कसे आले काय केलं असेल कोण सांगू शकतोय. मी तर कसं सांगतोय ना कसं केलं इथे काय केलं असेल कोणाकोणाची बेरीज केली किंवा वजाबाकी केली काय केलेलं असेल बरं येईल सांगतो तुम्हाला. बरं ठीक आहे, तुमच्या होमवर्कसाठी काय हे तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. इथे नेमके 93 कसे आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे होमवर्कमध्ये. त्याचबरोबर तुमचा जो सेल्फ प्रॅक्टिस 1B आहे 1B मध्ये याच्याशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स असतील ओके ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 1B मध्ये क्वेश्चन 1, 2 आणि सिम्प्लिफाय जो 3, 4 आहे यामध्ये तुम्हाला जे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे. हा असणार आहे तुमचा होमवर्क. ओके, बाकी आपण मल्टिप्लाइंग आणि ॲडिंग आणि सबट्रॅक्टिंग डिफरंट डिनोमिनेटर्स वेगवेगळे शेड असतील तुमची बेरीज आणि वजाबाकी कशी केलेली आहे आपण पुढे लेक्चरमध्ये शिकू. ओके, सो थँक्स.